नमस्कार. प्रबोधन माध्यमाच्या लॉयर्स वर्ल्ड अर्थात वकिलाच्या जगतात आपलं स्वागत आहे. काल शिवाजीनगर पुणे न्यायालयात एक फार गंभीर घटना घडली की एका 55 वर्षाच्या व्यक्तीने शिवाजीनगर न्यायालयातील नवीन बिल्डिंगवर जाऊन 4थ्या मजल्यावरून उडी मारून त्याने आत्महत्या केली. आणि आत्महत्या केल्यानंतर त्याच्या खिशामध्ये एक चिठ्ठी सापडली, ज्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं की वारंवार हेलपाटे मारून देखील जर मला न्याय मिळाला नाही, त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. ही फार लाजिरवाणी घटना आहे. वकील, न्यायसंस्थेत काम करणारे सगळे लोक, न्यायाधीन अधिकारी म्हणजे न्यायाधीश, या सर्वांसाठी ही अत्यंत दुःखाची आणि खेदाची गोष्ट आहे. जागतिक विद्वानांनी म्हटलेलं आहे की जस्टिस डिलेड इज इनजस्टिस. म्हणजे न्याय मिळण्यात जर का उशीर झाला तर तोच अन्याय असतो. आणि आपण जर का कोर्टामध्ये जाणाऱ्या लोकांबरोबर चर्चा केली, त्यांच्याशी संपर्क साधला किंवा आपण स्वतः कोर्टात गेलो का कुठल्या प्रकरणामध्ये, तर आपल्याला कळतं की कोर्टामध्ये दिरंगाई, खास करून दप्तरी दिरंगाई ज्याला म्हणतात, की टेक्निकल गोष्टींमुळे, तांत्रिक गोष्टींमुळे परत तारीख, त्याच्यानंतर परत तारीख, ह्या अशा गोष्टी फार घडतात. आणि त्यामुळे लोकांना कधीकधी असं वाटतं की न्यायालयावर विश्वास ठेवा की ठेवू नये. काही इंग्रजी चित्रपटामध्ये देखील हा विषय मांडला गेला होता. दामिनीसारख्या हिंदी चित्रपटात देखील हा विषय मांडला गेला होता आणि त्याच्यामध्ये तो तारीख पे तारीख, तारीख पे तारीख असा डायलॉग फेमस देखील झाला होता. तर कोर्टात खरंच असं होतं का की खरंच तारखावर तारखा मिळतात का? तर काही प्रमाणात हे म्हणणं खरं आहे, परंतु याची जबाबदारी दोन्ही लोकांवर आहे. अशील, वकील आणि त्याचबरोबर न्यायसंस्थेतील अधिकारी आणि त्यातले जजेस, या सर्वांची मिळून ही जबाबदारी आहे की आपण न्यायदानाचं जे पवित्र काम आहे हे वेळेत पूर्ण व्हावं, याच्यासाठी प्रयत्न करावेत. वकिलांची अडचण होते की वकिलाला अशील उत्तर द्यायचं असतं आणि त्याच वेळेस न्याय यंत्रणा ही वेळेवर काम करत नाही. अनेकदा जज सुट्टीवर गेल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवसाची तारीख नाही मिळता, ती पुढच्या महिन्याची किंवा 2 महिन्यानंतरची तारीख मिळते. आणि मग तो अशील म्हणतो आता काय, तर हा त्याला म्हणतो की तारीख मिळाली. तर अशील वकील नसताना अशील ज्यावेळेस न्यायसंस्थेत जातात, तर तिथे असणारे कर्मचारी हे जर का जजेस नसतील किंवा सुट्टीवर असतील किंवा दुसऱ्या कामात असतील, तर त्याला म्हणतात तारीख घे आणि जा. हे तारीख अनेक वेळा जजेस असतात, अधिकारी असतात आणि ते म्हणतात की पुढच्या तारखेला या, मी दुसऱ्या कामात बिझी आहे. हे पुढच्या तारखेला बोलवताना त्यांना अनेकदा जाणीव नसते की हा येणारा माणूस हा कसा येत असेल, त्याला यायची त्याची यायची जी वाहनं किंवा बाकीची जे काही ते उपलब्ध आहेत का, तो जे इथं सकाळी आल्यानंतर त्याला दुपारच्या सत्रात बोलवलं जातं त्यावेळेस तो खात काय असेल, पीत काय असेल, या सगळ्या गोष्टींचं कुणाला कारण नाही आहे, कोणी विचार पण करत नाही. परंतु हा विचार व्हावा अशी एक अपेक्षा आहे. आपण लोकशाही देशात वावरतो, लोकशाही देशात राहतो आणि लोकशाही देशामध्ये जनता हीच देशाची मालक असते. आणि जर का मालकांना न्याय मिळत नसेल तर हे आपल्या सर्वांसाठी लाजिरवाणं आहे. आणि यासाठी हे न्यायदान वेळेत व्हावं, व्यवस्थित व्हावं, याच्यासाठी सर्व बार असोसिएशन, तसेच बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा, त्याचप्रमाणे बार काउन्सिल ऑफ इंडिया, या लोकांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन ही न्यायव्यवस्था कशी कार्यक्षम होईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. माझ्या स्वतःच्या एका प्रकरणामध्ये क्लोज फॉर ऑर्डर होण्यासाठी आर्ग्युमेंट वगैरे झाल्यानंतर, प्रकरण क्लोज फॉर ऑर्डर झाल्यानंतर 1 वर्ष होऊन गेलं तरी देखील न्यायाधीशांनी त्याच्यामध्ये आदेशच केला नव्हता. वैतागून क्लायंटने केस मागं काढून घेतली. त्यांनी वकिलांना नावं ठेवली की याला न्याय घेता येत नाही. परंतु जर का न्यायाधीश त्याच्यामध्ये ऑर्डरच करत नसेल, त्याच्यामध्ये आदेशच पारित करत नसेल, तर वकील तरी काय करणार? आणि मग ह्या उद्वेगातून मग अशा गोष्टी घडतात. मग त्याला जबाबदार नक्की कोण, हे आपणच पाहायला हवं. धन्यवाद.